पीरनवाडी येथे हजरत अन्सारी जंगली पीर बाबा उरूस निमित्त छत्रपती शिवाजी क्रीडा कुस्ती संघटना पीरनवाडीतर्फे आयोजित भव्य कुस्ती मैदानात डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेने हरियाणाच्या सोनू कुमारला अवघ्या तिसऱ्या मिनिटात कुंद एकचाक डावावर चित करून उपस्थित 30,000हून अधिक कुस्ती शौकीनांची मने जिंकली। प्रारंभी आखाड्याचे पूजन रवी मुचंडीकर यांनी केले। कुस्तीचे समालोचन कृष्णा चौगुले, राशी वडे यांनी केले। कुस्तीचे आश्रयदाते सतीश पाटील, रवी मुचंडीकर, सचिन गोरले, अप्पाजी मुचंडीकर, परशुराम भाऊ नंदीहळ्ळी, कृष्णा बिदले व छत्रपती शिवाजी संघटना पीरनवाडी आदी मान्यवरांच्या हस्ते डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे व राष्ट्रीय चॅम्पियन हरियाणाचा सोनू कुमार ही प्रमुख कुस्ती लावण्यात आली। या कुस्तीत पहिल्याच मिनिटाला शिवराज राक्षेने एकेरी पट काढून सोनूला खाली घेतले। त्यातून सुटका करण्याचा प्रयत्न करीत असतानाच तिसऱ्या मिनिटाला शिवराज राक्षेने कुंद एकचाक मारीत सोनू कुमारला आसमान दाखवित उपस्थित कुस्ती शौकीनांची मने जिंकली। दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती कृष्णा बिदले व कुस्ती संघटनेच्या हस्ते उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत व आंतरराष्ट्रीय चॅम्पियन बरकत अली हरियाणा यांच्यात लावण्यात आली। या कुस्तीत पहिल्याच मिनिटाला किरण भगतने एकेरी पट काढून बरकत अलीला खाली घेत एकलांगी भरून चित करण्याचा प्रयत्न केला। दुसऱ्या मिनिटाला किरण भगतने एकेरी पट काढून बरकत अलीला खाली घेत एकेरी कस चढवत बरकतला नकळत चित करून उपस्थित कुस्ती शौकीनांची वाहवा मिळवली। तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे व पंजाब केसरी सद्दाम पंजाब ही कुस्ती मृणाल हेब्बाळकर, अजित पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आले। पहिल्याच मिनिटाला कार्तिक काटेने पायाला चाट मारून सद्दामला खाली घेत पायाला एकलांगी चढून अवघ्या 1.5 मिनिटात सद्दामला आसमान दाखवून कार्तिक काटेने विजय संपादन केला। चौथ्या क्रमांकाची कुस्ती नागराज बशिडोनी व उमेश चौहान ही कुस्ती डाव प्रति डावांनी झुंजली। वेळेअभावी ही कुस्ती गुणावर लावण्यात आली। त्यामध्ये नागराज बशिडोनीने दुहेरी पट काढून गुण मिळवित विजय मिळविला। पाचव्या क्रमांकाच्या कुस्तीत महाराष्ट्र चॅम्पियन बाळू बोडकेने अमित कुमार दिल्लीवर गुणावर विजय मिळविला। सहाव्या क्रमांकाच्या गदेच्या कुस्तीत रोहित पाटीलने सुमित हरियाणाला खालून डंकी मारत डंकी डावावर चित करीत गदेचा मानकरी ठरला। पिराजी मुचंडीकर यांच्या हस्ते गदा देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। सातव्या क्रमांकाची कुस्ती कामेश कंगराळी व समाधान ही कुस्ती डाव प्रति डावाने झुंजली। वेळेअभावी ही कुस्ती बरोबरीत सोडवण्यात आली। आठव्या क्रमांकाच्या मेंढ्याच्या कुस्तीत कुबेर पीरनवाडीने समाधान मानेला दोन्ही हाताचे हप्ते भरून हप्ते डावावरती विजय मिळवित मेंढ्याचे बक्षीस पटकाविले। नवव्या क्रमांकाची कुस्ती पवन चिकदिनकोप व किरण जाधव कोल्हापूर, त्याचप्रमाणे 10व्या क्रमांकाची कुस्ती विकास पवार कोल्हापूर व प्रेम कंगराळी या कुस्त्या वेळेअभावी बरोबरीत सोडवण्यात आल्या। आकर्षक कुस्तीत पार्थ कंगराळीने निशांत राशीवडे याला एकलांगी डावावरती विजय मिळविला। त्याचप्रमाणे विनायक बेकवाड, प्रथमेश कंगराळी, सुफियान सय्यद, राजू शिनोळी, रोहन कडोली, शंकर तीर्थकुंडे, गणेश फडके, मंथन सांबरा, हनुमंत गंदिगवाड, सनी राशीवडे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून विजय संपादन केला। महिलांच्या कुस्तीत स्वाती कडोली, लक्ष्मी बस्तवाड व प्रज्ञा कंगराळी, समीक्षा येळूर ही कुस्ती वेळेअभावी बरोबरीत राहिली। तर राधिका संती बस्तवाडने श्रावणी आंबेवाडीचा एकलांगी डावावर विजय मिळविला। सागर साठे कोल्हापूर यांच्या सहकार्यांच्या हलगी वादनाने सर्व कुस्ती शौकीनांना खेळून ठेवले होते। बाळाराम पाटील, कृष्णा पाटील, हनुमंत गुरव, बबन येळूर, सुधीर बिर्जे, गणपत बनोशी यांनी पंचगिरी केली।